त्यांनी या गडाचं याचं नामकरण केलं, कोंढाणा उर्फ सिंहगड, की माझा गड आला पण सिंह गेला. नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत ना? मजेतच राहा मित्रांनो. आज आलो आम्ही पुण्याला. पुण्यावरून आम्ही स्वारगेट स्टेशनला येऊन स्वारगेटवरून आपण बस पकडली. बस पकडून आलो ढोंजे गावामध्ये. तिथून आपल्याला जायचं होतं सिंहगडावरती आणि ढोंजे गावातून ट्रेक करत आपण गेलो सिंहगडावर. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला सिंहगडाची पूर्ण माहिती मिळेल. माझे 3 मित्र जसं की रोहित, सुयोग, दक्षत आणि मी असं ट्रेक करत करत आम्ही पुढे चालत होतो आणि आम्हाला छान असा नजारा पाहायला मिळत होता. या ठिकाणी लिंबू सरबत, कोकम सरबत वगैरे मिळत होतं. छान असं एक झाड आहे आणि त्या झाडावरती माकड बसलंय. छान वाटलं बघून. मैदानात मुलं खेळत होती. समोर मस्तपैकी निसर्ग दिसत होतं. खूप छान वाटलं तिथे गेल्यानंतर. आम्ही ट्रेक करतच होतो. ट्रेक करता करता थोडं दम पण लागत होता आम्हाला, कारण माझं पहिल्यांदा ट्रेक मी करत होतो. पण निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर खूप छान वाटलं. आपण ट्रेक करत असताना आजूबाजूचा निसर्ग पाहत होतो आणि पाहता पाहता आपल्या समोरच आपल्याला सिंहगडसुद्धा दिसत आहे. समोरच दूरदर्शनचा मनोरा आहे. आपण व्हिडिओ बनवत असल्याकारणाने आपल्याला थोडंसं वरती जाण्यासाठी वेळ लागत होता आणि पाय घसरू नये याची आपण काळजीसुद्धा घेत होतो.
माध्यमातून आहेत.
देव टाके ना, देव टाके. त्यावेळी बघ ना, पाणी हा, हे पाण्याचं टाक. पाण्याला जरा हात लागतो. थंड आहे, बर्फासारखा थंड आहे, बर्फासारखा थंड आहे. इथे पण पाणी आहे रे. पाण्याचे टाकेच भरपूर आहेत रे इकडे. पाण्याच्या बाबतीत मला वाटतं हा एकदम समृद्ध आहे किल्ला. इकडे काय आपण इकडनं आलो.
स्थापन झालेल्या आणि पुनीत झालेल्या वीर रत्न तानाजी मालुसरेंच्या रक्तानं ही भूमी पवित्र झाली आणि ती भूमी पवित्र झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी या गडाचं याचं नामकरण केलं कोंढाणा उर्फ सिंहगड की माझा गड आला पण सिंह गेला. तानाजी मालुसरे स्वराज्यामध्ये 4 फेब्रुवारी इसवी सन 1670 शेवटच्या लढाईमध्ये स्वराज्याच्या शेवटच्या लढाईमध्ये तानाजी मालुसरेंनी इथं देह ठेवला आणि त्या ठिकाणी दारार तीर्थी पडले आणि मग गड स्वराज्यात आला. सूर्याजीने जाऊन दोर कापले. तानाजी मालुसरेंच्या घरी लग्न होतं त्यांच्या मुलाचं. तो लाडका मुलगा रायबा, त्या रायबाच्या लग्नाच्या अक्षता देण्याकरता तानाजी मालुसरे राजगडाला आले आणि हा गड स्वराज्यातून सोडवला. तो तानाजी मालुसरे मुलाचं लग्न पाठीमागे सारलं आणि महाराजांना शपथ घेऊन तानाजी मालुसरे म्हणाले गेले, राजा स्वराज्यातले लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आम्ही अंधाराला भीत नाही, आम्ही अंधाराला भीत नाही. आकाशाची साथ आहे, अरे मोडेल पण वाकणार नाही, मराठीची जात आहे असं म्हणून तानाजी मालुसरे म्हणाले, राजा आधी माझ्या कोंढाण्याचं लग्न आणि मग माझ्या रायबाचं लग्न. हा इतिहास निर्माण केला, दिव्य दिप्यमान इतिहास. तानाजी मालुसरे आपल्या मुलाचं लग्न गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं यशवंती घोरपडीच्या साहाय्याने द्रोणागिरीचा कडा चढून छपा घालून आणि उदयभवनास ठार मारून तानाजी मालुसरेंनी प्राण अर्पण केले गेले. त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला म्हणून महाराजांनी तानाजी मालुसरेंच्या स्मरणार्थी या गडावरती स्वराज्याचा सन्मान देऊन त्या ठिकाणी कलश बांधला, तो अस्थि कलश बांधला. उदयभानूच्या प्रेताची विल्हेवाट लावली. 80 वर्षे शेलार मामानं उदयभानूला ठार मारला आणि तानाजी मालुसरेंच्या रक्तानं हिंदवी स्वराज्य स्थापन झालं आणि स्वराज्याचा भगवा फडकला. त्या ठिकाणी सूर्याजीनं आग पेटवली, त्याचा संदेश राजगडाला पोचला. जिजामाता होत्या राजगडाला आणि राजगडावरनं जिजामातेने वर्णन केलं, बाळ शुभाराजे पहा माझा लाडका कोंढाणा सर झाला, तुम्ही जाऊ शकता आता गडाला असं म्हणून राजे राजगडाला बातमी समजली. तानाजी मालुसरेची गड जिंकून येणार आहेत अशी पालखी सजवली आणि राजगडाला तानाजी मालुसरेंना औक्षण करण्यासाठी सोयबाई सोयराबाई जिजामाता त्या ठिकाणी राजगडच्या खंडोबाच्या माळाला आल्या. तानाजी मालुसरेंना औक्षण केलं. त्या ठिकाणी त्या पालखीमध्ये रायराई तुकडे तानाजी मालुसरेंच्या रक्ताच्या थोड्यात पडलेला महाराजांनी तानाजी मालुसरेंच्या पालखीवरला सेला काढला आणि त्या ठिकाणी तानाजी मालुसरेंचे तुकडे भरून नेलेले होते. या ठिकाणावरनं रायराई तुकडे भरून नेलेले होते. आणि जिजामाता म्हणायला गेल्या, माझ्या स्वराज्यातला एक गड गेला आणि एक गड आला. माझ्या स्वराज्यातला एक गड गेला आणि एक गड आला, पण माझा सिंहासारखा सिंह ताना लागला म्हणून जिजामाता म्हणाल्या, गड आला पण जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. केलं आणि